ब्लॉग स्वतःच्या प्रेमाची जादू, जादुई आरसा अनुभवताना. सोफ्यावर निवांत बसून बाल्कनीतल्या आकाशकंदिलांच्या मंद उजेडात आणि रोषणाईच्या हलक्या झगमगाटात हरवलेले असताना अचानक जाणवलं, मी स्वतःच्या आरोग्य, ऑफिसच्या डेडलाईन्स आणि काही जड विचारांच्या ओझ्याकडे नकळत स्वतःलाच खेचून नेत होते. माणसाचा ठायी स्वभाव की काय म्हणावं माहीत नाही. दुनियेचं ओझं उचलत जगण्यात गुंतलेला तो सगळ्यांचा विचार आधी करतो, पण स्वतःसाठी थांबून विचार करण्याचं त्याला सुचतच नाही. आणि कधी सुचलं तरी तो विचार शेवटीच राहतो, सगळ्यांनंतर, सगळ्यांच्या मागे. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःतल्या चांगल्या गुणांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, स्वतःला वारंवार संधी देत माफ करणं, काही गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत तर त्या बाबतीत स्वतःला स्वीकारणं, स्वतःला समजून घेणं. स्वतःकडून कळत नकळत काही चुका झाल्याच असतील तर त्याचा अतिरेकी बाऊ न करता शांत चित्ताने स्वतःला माफ करून पुढच्या वेळी असं होऊ नये अशी स्वतःला ग्वाही देणं, ही प्रक्रिया मनाला किती तारून नेते, बळ देते आणि आपल्याला अधिक संवेदनशील, सजग बनवते. खूप दिवसांनी आज स्वतःला स्वतःची एक घट्ट मिठी मारावीशी वाटली. आजपर्यंतच्या प्रवासात कितीतरी प्रसंगांना 2 हात करत, कित्येक वेळा ठेचकाळत पुन्हा उभं राहत इथपर्यंत पोहोचले, त्या स्वतःला आज मनापासून शाबासकीची थाप द्यावीशी वाटली. पाठीवर, खांद्यावर, आत्मविश्वासावरही. आरशात स्वतःच्या बोलक्या डोळ्यांकडे पाहिलं आणि वाटलं, किती सांगायचं असतं यांना माझ्याशी. आज पहाटे उठल्यावर अंगावर येणाऱ्या थंडगार वाऱ्याने मनात एक अवर्णनीय शांतता भरली. शाही स्नान करताना जणू स्वतःच्या प्रत्येक थकव्याला, ताणाला, जुन्या आठवणींना मी अलगद निरोप दिला. स्वतःसाठी निवडलेले सुंदर वस्त्र परिधान करताना वाटलं, आज मी स्वतःसाठीच सजते. सुगंधी अत्तराने अंगावर घेताच जणू आत्म्यालाच गंध आला, शांतीचा, स्वीकाराचा, प्रेमाचा. आवडीच्या पदार्थांवर ताव मारताना मनाने म्हटलं, आज कुणासाठी नाही, फक्त माझ्यासाठी. मनाला आनंद देणाऱ्या छोट्या गोष्टींमध्ये रमून क्षणभरासाठी वेळ थांबल्यासारखा भास झाला. त्या क्षणी मनाच्या आत खोलवरून एक भावना उमटली, आज काही वेगळं आहे. आज मी नव्याने जन्मले आहे. जणू हा दिवस माझाच वाढदिवस आहे, आत्मप्रेमाचा, आत्मस्वीकाराचा, नव्या प्रकाशाचा. या ब्रह्मांडाने इतकं सुंदर मनुष्य जन्म घेण्याची संधी दिली, इतकं सुंदर शरीर, इतकं स्वच्छंदी आणि प्रेमाने ओतप्रोत मन, इतकी कुशाग्र बुद्धी, संयमी आणि समजदार वृत्ती, तसंच मेहनती, चिकाटीने आणि सातत्याने प्रयत्न करणारी मनोवृत्ती दिली. इतका सकारात्मक दृष्टिकोन, मनाला तारून नेणारी शांतता, आनंदी, समाधानी चित्तवृत्ती दिली. या भौतिक जगाच्या प्रवासात कितीतरी कला, गुण, भाषाशैली, संवाद कौशल्य आणि असा असंख्य पैलूंचा खजिना स्वतःमध्ये दिला. या सर्वांबद्दल या ब्रह्मांडाचे आणि स्वतःचे मनपूर्वक आभार, आभार, आभार. रोजचाच तो आरसा आज त्याच्यामध्ये बघताना जणू काही प्रेमाने माझ्याकडेच बघत होता, माझी नजरच काढत होता आणि जणू सांगत होता, किती ग गुणी बाळा आहेस तू, किती सुंदर दिसतेस माहिती आहे तुला, हसताना अजूनच खुलतेस बरं. असंच हसत रोज भेटत जा गं मला. अविरत चालणारी श्वासांची लय मला सांगत होती, बस बरं निवांत जरा आज. चल काही दीर्घ श्वास घेऊ आता. सांग कसं वाटतंय. मी हसत म्हणाले, जादूमय शांत वाटतंय गड्या आज. त्यावर लयबद्ध श्वास हलकेच कुजबुजला, ही जादू 24 तास तुझ्यासोबत असते गं, पण तुला मात्र सारखी आठवण करून द्यावी लागते मला. चल आज मला वचन दे, दिवसभरात थोड्या थोड्या वेळात दीर्घ श्वासाची मज्जा तू घेणार आणि ही जादू पुन्हा पुन्हा अनुभवणार. प्रेमाचे ठोके वाजवत आनंद लहरींची अनुभूती देणारं माझं हृदय मला सांगत होतं, कर जरा स्वतःवर प्रेम कर राणी. हे प्रेम शाश्वत आहे, निरपेक्ष आहे, निरागस आहे. अनुभव जरा याही प्रेमाची जादू. किती इकडे तिकडे सैरभैर फिरशील प्रेमाच्या भुकेसाठी, तेही तुझ्याकडेच धोधो प्रेमाचा धबधबा ओसंडून वाहत असताना. आज स्वतःवर कृतज्ञतेची जादूची कांडी फिरवताना आरशात स्वतःकडे पाहताना जाणवलं, मी पुन्हा एकदा स्वतःच्या प्रेमात नव्याने पडते आहे. हे प्रेम खूप आल्हाददायक, हवंसं वाटणारं, प्रसन्नता, सात्विकता आणि शांततेने भरलेलं आहे. गॅरंटी आणि वॉरंटी असलेलं खरं कमिटेड प्रेम, जे आज खूप आधार देणारं, आपुलकीचं वाटलं.
जीवनात कितीही प्रसंग आले, कितीही व्यक्ती आल्या गेल्या, तरी अबाधित राहिलेलं, मायेने डोक्यावरून हात फिरवणारं माझं स्वतःवरचं प्रेम आरशाच्या प्रतिबिंबातून माझ्याकडेच हळू स्मित हास्य करत उभं होतं. तर आता या क्षणापासून मी मला स्वीकारते, मी माझा आदर करते, मी माझ्यावर प्रेम करते, मी माझी आभारी आहे. या प्रत्येक शब्दांभोवती माझं स्वतःचं जग आता कृतीपूर्ण, समृद्ध आणि भरभरून जगणार आहे. ही खात्री, हा संकल्प मी स्वतःला देत आहे. ब्लॉगर प्रणाली शिवाजी आव्हाड. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.